हॉटेलमध्ये जाऊन मटार पनीर खाण्यापेक्षा अशाच पद्धतीने जर घरी बनवली तर चला तर बनवूया मग. तर इथे पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं, 2 मोठे उभे चिरलेले कांदे, 2 टोमॅटो परतून घ्यायचे. यानंतर बेडगी मिरची, हिरवी मिरची, काही खडे मसाले आणि भिजवलेले काजू घालून मिक्स करून घ्यायचं. शिजवून घ्यायचा, थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं. 1 चमचा दही घालून छान पेस्ट बनवून घ्यायची. आता इथे 200 ग्रॅम पनीर अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे, म्हणजे सोपं जातं आपल्याला कट करणं. आता हे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल, बटर, जिरं घालायचं आहे. एक तमालपत्र घातलं, बारीक चिरलेला कांदा आणि वर दिलेले सगळे मसाले या तेलामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचे. यानंतर आपण वाटण केलं होतं ते घालायचं. हिरवे मटार, पनीरचे तुकडे, यानंतर कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून स्लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची. आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल आपली मटार पनीरची भाजी. कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा चपाती किंवा नान बरोबर. आवडली तर लाईक करा.